हरे कृष्ण. सादर प्रणाम सर्वांना. आपण आज भगवद्गीतेचा अध्याय 9वा पुढे सुरू करतोय. तर प्रथम वर्गाची सुरुवात आपण मंगलाचरणने करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. तर सर्वात प्रथम इस्कॉनचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाला सुरुवात करूया. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं अध्ययन करणं आपल्याला शक्य होत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामनिष्ठदास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला, झूमच्या द्वारे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता समजावून सांगितली, श्लोकांचा अर्थ मला समजावून सांगितला. तसेच माझ्या कोहोस्ट मिनल माताजी यांना सादर प्रणाम. सर्व उपस्थित भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा खूप स्वागत. तर आपण हा भगवद्गीतेचा अध्याय 9वा जो राजविद्या राजगुह्य योग असं याचं नाव आहे, तर तो शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण भक्तीचं महत्व जाणून घेतो आहोत. गेले काही श्लोक तर आपण जाणून घेतलं मागच्या काही श्लोकांमध्ये की भगवंतांची जे भक्त अनन्य भक्ती करतात तर त्यांचं योगक्षेम ची काळजी भगवंत स्वतः वाहतात. पण भगवंतांची भक्ती न करता काही अल्पज्ञानी जे आता देवदेवतांची उपासना करतात, त्यांच्या काही भौतिक इच्छा असतात आणि त्या मागण्या करता भगवंतांकडे न जाता ते देवदेवतांकडे जातात. आता खरं तर देवदेवता ही या सगळ्या इच्छा मान्य करायला, पूर्ण करायला स्वतंत्र नाहीत. भगवंतांच्या अनुमतीनेच आणि भगवंतांच्या इच्छेनेच मनुष्यांना भौतिक लाभ प्रदान केले जातात देवदेवतांच्या द्वारे. म्हणजे भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठीच आपण कार्य करायला हवं. आता आपण हे शिकलोय 3ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये की सर्व यज्ञ हे श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ केले जातात, त्यांच्या संतुष्टीसाठी केले जातात. जसं आता वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं की वृक्षाच्या सर्व भागांपर्यंत ते पोचतं, तसंच जे सर्वश्रेष्ठ आहेत म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची भक्ती आपल्याला केली पाहिजे. काही भौतिक इच्छा जरी असतील तरी त्या भगवंतांकडे जाऊन मागितल्या पाहिजेत. खरं तर भौतिक इच्छा मनात ठेवून भगवंतांकडे जाणं ही काही शुद्ध भक्ती नाही. शुद्ध भक्ती म्हणजे कुठलीही भौतिक इच्छा मनात न ठेवता केवळ भगवंतांच्यावरील प्रेमामुळे केलेली त्यांची भक्ती. पण जोपर्यंत अशी शुद्ध भक्तीची स्थिती येत नाही तोपर्यंत ज्या भौतिक इच्छा आहेत त्या भगवंतांकडे जाऊनच मागाव्यात हे आपल्याला सांगितलंय. पण हे न करता जे आता देवदेवतांकडे जाऊन आपल्या भौतिक इच्छा मागतात ते मात्र भौतिक जगाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. देवतांचे उपासक त्यांच्या लोकाला जाऊ शकतात, म्हणजे देवतांचे जे लोक असतात ते लोक प्राप्त करू शकतात, पण भगवत धामाची प्राप्ती करू शकत नाहीत. देवतांचे लोक हा या भौतिक जगाचा भाग आहे, म्हणजे तिथेही जन्म मृत्यू आहेच आणि या लोकांचा विनाशही होतो. पण भगवत धाम हे आध्यात्मिक जगाचा भाग आहे. आध्यात्मिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी हे नाहीच आणि आध्यात्मिक जग हे कसं चिरंतन आहे, शाश्वत आहे. या धामाचा कधीही नाश होत नाही. आता हे ज्ञान आपण प्राप्त केलं की काय केल्याने काय परिणाम होतात आणि आता आपल्या सूक्ष्म स्वातंत्र्याचा उपयोग करून जो मार्ग आपण निवडू त्याप्रमाणे आता भविष्यामध्ये आपण परिणामही भोगू. तर भगवंतांना शरण गेलो
तर जन्म मृत्यूच्या चक्राला कायमचं त्यागून भगवत धामात जाऊ शकू आणि तात्पुरत्या भौतिक इच्छांच्या लोभाच्या साठी देवदेवतांची उपासना केली तर या भौतिक जगात राहून जन्म मृत्यू जरा व्याधी हे चक्र आपलं सुटू शकणार नाही आणि दुःखालयमच म्हटलेलं आहे भौतिक जगाला. तर त्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी या प्राथमिक समस्यांच्या बरोबर इतरही अनेक दुःख आपल्या वाट्याला येतच राहतील. म्हणजे एक शरीर सुटलं तरी पुढचं शरीर मिळतच राहील आणि या चक्रातून आपली मुक्ती कधीच होणार नाही. तर त्यासाठी आपण भक्ती योगामध्ये जाणून घेतलं की भगवंतांना शरण जाण्यात, भगवंतांचा आश्रय घेण्यातच जीवाचं हित आहे आणि ते आपल्याला तशा प्रकारे कार्य केलं पाहिजे. तर आता आज आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करतोय. तर स्लाइड मी स्क्रीन वरती घेते ती स्लाइड, 1 मिनिट. हा, हरे कृष्ण. मिनल माताजी वाचाल श्लोक. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. शील प्रभुपाद द्वारा. हरे कृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. लोक देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाचा आश्रय घेतल्याने काय परिणामांना सामोरं जावं लागेल. आता इथे म्हटलंय जे देवतांचे उपासक असतात, शास्त्रांच्या नियमांचं पालन करतात आणि विशिष्ट देवतांची उपासना करतात, त्यांना त्या देवता लोकांची प्राप्ती होते. म्हणजे देवतांची पूजा करतात, जे देवतांकडे जाऊन आपल्या भौतिक इच्छा मागतात, त्यांना त्या देवतांच्या लोकाची प्राप्ती होते मृत्यूच्या नंतर. जे पितरांची पूजा करतात ते पितरांच्या लोकाला जातात. जे भूत पिशाच इत्यादींची पूजा करतात त्यांना भूत प्रेत योनी यांच्यामध्येच जावं लागतं. पण भगवंत म्हणतात की जे माझी पूजा करतात, माझी भक्ती करतात ते माझ्याकडे येतात, म्हणजे माझ्या भगवत धामाची प्राप्ती करतात. म्हणजे भगवंतांचे जे अनन्य भक्त असतात, जे केवळ भगवंतांची उपासना करतात, त्यांना निस्संदेहपणे भगवत धामाची प्राप्ती होते. देवतांची उपासना करणाऱ्याला उच्च लोकाची, स्वर्ग आदी लोकाची प्राप्ती होऊ शकते. जे पितरांच्यासाठी यज्ञ करतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होईल. जे आता पिशाच्य उपासना आदी करतात, इंद्रजाल, जादूटोना किंवा मायावी प्रयोग करतात, त्यांना भूतांच्या ग्रहावरती मृत्यूच्या नंतर वास मिळू शकतो आणि तिथे यक्ष, राक्षस, पिशाच्य असं बनूनच त्यांना राहावं लागतं तिथे. तर यावरून आपल्याला समजतं की मनुष्य ज्या प्रकारची उपासना करतो त्याप्रमाणे तो निरनिराळ्या ग्रहलोकांवरती जातो. कृष्ण भावनेचं परिपूर्ण ज्ञान न घेतल्यामुळेच मनुष्य अशा मार्गाचा अवलंब करतो आणि आपली अधोगती घडवून आणतो. पण कृष्ण इथे सांगतात की कृष्णांच्या दिव्य भगवत धामाच्या बद्दल अनेकांना ज्ञान नसतं आणि त्यामुळेच त्यांची अधोगती होते. तर त्यासाठी हे भगवद्गीतेचं ज्ञान, श्रीमद भागवतमचं अध्ययन हे आपल्याला हे ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. या दोन्ही ग्रंथातून परमसत्य म्हणजे काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मनुष्य जन्माने आपल्याला काय ध्येय साध्य करायचंय आणि त्याप्रमाणे योग्य मार्ग आपल्याला निवडला पाहिजे. तर इथे लक्षात घेऊया की आपल्या विशिष्ट उपासनेच्या अनुसार आपलं गंतव्य निर्धारित होत असतं आणि सर्वोत्तम मार्ग जो आपल्याला सांगितला इथे भक्ती योगामध्ये की कृष्ण भावनेचा स्वीकार करणं, हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत भगवत प्रेम प्राप्त करणं हा आपल्या मनुष्य जन्माने म्हणजे साध्य करण्याचा आपला प्रमुख उद्देश असलं पाहिजे. तर इथे म्हटलंय की गुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वेगवेगळी उपासना करतो. जसं आता सत्वगुणी व्यक्ती आहे तो देवतांची उपासना करेल. तो विचार कसा करेल की जे हे सर्व देवदेवता आहेत हे माझे स्वामी आहेत, त्यांना प्रसन्न करणं म्हणून मला पूजा करायला पाहिजे आणि मग ते इच्छित जे काही फळ मला आहे, भौतिक माझ्या इच्छा आहेत त्या मला ते प्रदान करतील. तर अशा प्रकारे देवतेची उपासना जो मनुष्य करेल तो त्यांच्या लोकांची प्राप्ती करून देईल. सूर्याचा उपासक असेल तर त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होईल, चंद्राचा उपासक असेल तर त्याला चंद्रलोकाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे आता जे रजोगुणी आहेत, रजोगुणामध्ये स्थित राहून जे पितरांची पूजा करतात, त्यांच्यासाठी इत्यादी करतात, तर त्यांना पितृलोकाची
प्राप्ती होईल. आणि जे तमोगुणामध्ये स्थित आहेत, भूत पिशाच यांची पूजा करत असतात, ते त्यांच्या लोकामध्ये जातील. म्हणजे गुणांनी प्रभावित होते आहे श्रद्धा, ज्याबद्दल आता आपण 17व्या अध्यायामध्ये अधिक सखोलपणे शिकणार आहोत. तर या गुणांच्या प्रभावामुळेच मनुष्य तसं तसं करतो. सत्वगुणीला देवतांवरती श्रद्धा असल्यामुळे तो त्यांची उपासना करतोय. पण जे आता प्रकृतीच्या 3 गुणांच्या वरती स्थित आहेत, गुणातीत आहेत, कृष्ण म्हणतात ते माझी पूजा करतात. आणि ते कसं आहे, भगवंतांची भक्ती किंवा भगवंतांची पूजा ही अत्यंत सुलभ द्रव्यांनी करतात. आता पुढे 26वा श्लोक आहे, याच्यामध्ये आपण हे जाणून घेऊ. पण जे अशा प्रकारे भगवंतांच्या बरोबर जोडले जातात ते भगवत धामामध्ये येतात. तर भगवान कृष्णांची उपासना करण्याची जी श्रद्धा असते ना, ती निर्गुण श्रद्धा असते, 3 गुणांच्या वरती असते. जो भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करून प्रेमभक्ती करतो, तर ही निर्गुण श्रद्धा झाली, गुणातीत अवस्था झाली, जी या 3 गुणांच्या वरती जो स्थित गुण आहे, विशुद्ध सत्वगुण, त्यामध्ये स्थित राहून केलेली ही भगवंतांची भक्ती आहे. कारण अशा भक्ताला मी शरीर नसून मी आत्मा आहे, मी कृष्णांचा सेवक आहे, कृष्ण माझे स्वामी आहेत हे माहिती असतं. आणि त्यामुळे कृष्णांच्याच भक्तीमध्ये तो संलग्न होतो. कृष्णांचं जी आपण भक्ती करतो ती अत्यंत सहज, म्हणजे प्राप्त होणाऱ्या वस्तूंनी करू शकतो. आणि इथे महत्वाचं या श्लोकामधून आपण काय समजून घेतलं, तर केवळ कृष्णांची पूजा करणारे जे आहेत तेच भगवत धामामध्ये जाऊ शकतात. श्रद्धा जर का विभाजित असेल, म्हणजे कधी कृष्णांची भक्ती केली, कधी देवतांची उपासना केली, तर अशा प्रकारे आपण भगवत धाम गाठू शकणार नाही. केवळ कृष्णांची, आपण जो 22वा श्लोक बघितला होता, अनन्य चिंतयंतो माम, कृष्ण म्हणाले होते, म्हणजे केवळ कृष्णांची जे भक्ती करतील तर त्यांनाच त्यांचं योगक्षेम कृष्ण वाहतात. म्हणजे त्या भक्ताला ते भगवत धामामध्ये घेऊन जातात. आणि त्या भक्ताचीही कृष्णांवरती पूर्ण श्रद्धा असेल, मग एका जन्मात कृष्ण त्याला भगवत धामात घेऊन जातील किंवा 10 जन्मात घेऊन जातील हे त्याला मान्य असतं. तो कृष्णांचंच भजन पूजन करत असतो. आणि जीव बघा ज्या तीव्रतेने भगवंतांचं श्रवणम करतो, कीर्तनम करतो, त्यांच्याशी संलग्न होतो, आणि हा दृढ निश्चय भगवंतांना समजतो, कारण परमात्मा म्हणून त्या हृदयामध्ये स्थित आहेत, जीवाची काय इच्छा आहे, किती तीव्रतेने त्याचं समर्पण आहे, हे जाणून भगवंत तशी व्यवस्थाही करतात त्याला भगवत धामामध्ये आणण्याची. तर जी इच्छा घेऊन मनुष्य देवतांकडे जातो, ती इच्छा म्हणजे तेवढ्या पुरतच देवता त्याला देऊ शकतात, त्यापेक्षा जास्त देण्याची देवतांची क्षमता नसते. पण कृष्ण कसे आहेत, भक्तवत्सल म्हटले जातात. वात्सल्य भाव म्हणजे कसा असतो बघा, भरभरून देण्याची भावना असते. मुलाने आईकडे 1 लाडू मागितला तर आई नेहमी 2 लाडू त्याच्या हातावरती ठेवते. तर त्यामुळे भगवंतांच्या सेवेमध्ये केलेलं छोट्यात छोटं कार्य जरी असेल ना, तरी त्याचा लाभ कृष्ण आपल्याला अनेक पटीने परत करत असतात. जसं आता हा सुदामा होता बघा, कृष्णांचा बालमित्र होता, मूठभर पोहे घेऊन आला होता त्यांच्यासाठी, पण त्याच्या आणि तेही त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडून मागून आणलेले होते. तर ते बघून, म्हणजे ज्या वेळेला सुदामा आला त्याची स्थिती बघून आणि त्याने आणलेले पुरचुंडीमध्ये ते पोहे बघून कृष्णांना समजलं, ते गप्प झाले, की सुदामा जे घेऊन आला होता ते त्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त तो घेऊन आला होता. त्यामुळे मी जरी संपूर्ण द्वारकेचं वैभव त्याला दिलं तरी ते माझ्या क्षमतेनुसार कमीच आहे, हे कृष्णांनी जाणलं. तर हा विशेष गुण आहे कृष्णांचा, जे भक्ताने भगवंतांच्यासाठी केलं असेल, मग एक नाम त्यांचं जपलं असेल, एक प्रणाम त्यांना केला असेल, तर कृष्ण हे बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो, की भक्त माझ्या बरोबर जोडला गेलेला आहे, आणि त्या भक्तावरती असीमित कृपा ते देतात, प्रदान करतात अशा भक्ताला. पण देवतांचं असं असत नाही, देवतांची क्षमता मर्यादित असते, आणि जे आहे त्या मर्यादित क्षमतेमधूनच ते वरदान देत असतात. पण कृष्णांचं ऐश्वर्य हे अमर्यादित असतं, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ते. तर त्यामुळे जे कर्म असेल त्यानुसारच वरदान देण्याची क्षमता देवतांमध्ये असते. पण कृष्ण हे भक्तावरील प्रेमामुळे अहैतुकी अप्रतिहता कृपा करतात. म्हणजे कृष्णांना जर का कोणाला द्यायचं असेल तर ते देतात, कारण त्यांची ती क्षमता आहे. तर त्यासाठी कृष्णांची भक्ती आपण करत राहायला हवी, कृष्णांपासून आपण विमुख होऊ नये, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. देवतांचे उपासक अल्प फळ प्राप्त करतीलही देवतांची उपासना करून, पण हे फळ भौतिकामध्ये नष्ट होईल. आणि कृष्णांचे भक्त मात्र भौतिकातून सुटका करून घेऊन त्यांच्या धामाला पोचतील आणि तिथे पोचून त्यांच्या सेवेमध्ये संलग्न राहतील.
आता म्हणजे आपण हेच बघितलं इथे की आता पुढच्या श्लोकामध्ये 26व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगणार आहेत की भक्ती कशी करायची. कृष्ण म्हणाले की सर्व यज्ञाचे भोक्ता कृष्ण आहेत, म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसाम हे कृष्ण आहेत. मग आता त्यांना परमभोक्ता म्हणून आपण हे मान्य करून की कृष्णच परमभोक्ता आहेत, आपण त्यांना काय अर्पण करू शकतो, कशा प्रकारे त्यांची भक्ती करू शकतो, हे आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. तो आपण श्लोक वाचू आता. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता देवदेवतांची उपासना आणि कृष्णांची भक्ती यामध्ये कसा फरक आहे हे आपल्याला इथे समजू शकतो. कृष्णांची भक्ती करणं हे अत्यंत सरळ आहे, साधी सोपी पद्धत आहे. आता कृष्ण ह्या शेवटच्या काही श्लोकांमध्ये भक्तीची महिमा सांगतायत की भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे. देवदेवतांच्या पूजेसाठी अनेक प्रकारची सामग्री आपल्याला गोळा करावी लागते, सगळ्या व्यवस्थेचं आयोजन करावं लागतं. पण कृष्णांची भक्ती करणं हे अत्यंत साधी सरळ सोपी पद्धत आहे. कृष्ण म्हणतात एखादं तुलसीचं पत्र किंवा दूध मला तुम्ही अर्पण करा, माझं एखादं नाम घ्या, मला नमस्कार करा. जसं इथे म्हटलंय ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे एखाद्याने प्रेमाने एखादं पान किंवा फूल, फळ अथवा पाणी जरी अर्पण केलं तरी मी त्याचा स्वीकार करतो. आपल्याला गजेंद्र मोक्षाची कथा माहितीये. गजेंद्रने एक कमळाचं फूल भगवंतांना अर्पण केलेलं होतं. शबरीने फळं म्हणजे बोरं अर्पण केली होती प्रभू रामचंद्रांना, आणि रुक्मिणी देवीने तुलसी पत्र दिलं होतं. तर म्हणजे अशा विविध पदार्थ देऊन, विविध गोष्टी देऊन, प्रेमपूर्वक अर्पण करून भगवंतांना आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. एक कथा आहे बघा, जिथे कृष्ण विदुरांच्या घरी गेले, त्यावेळेला विदुर सभेला गेलेले होते, पण विदुरांची पत्नी घरी होती. तर विदुर पत्नीला कृष्णांना घरी आलेलं बघून खूप आनंद झाला, म्हणजे तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले की एवढे महान भगवंत माझ्या घरी आल्याचं पाहून ती गोंधळून गेली. कसं तरी तिने आसन दिलं बसायला आणि काहीतरी द्यावं भगवंतांना म्हणून तिने केळं आणलं आणि केळं काढून बाजूला टाकलं आणि साल भगवंतांना खायला दिलं तिने. आणि भगवंतही कसे की एवढं प्रेमपूर्वक तिने अर्पण केलेलं होतं, तिच्या त्या कृतीच्या मागचा भाव भगवंतांनी जाणला आणि ते केळ्याचं साल पण त्यांनी खाल्लं. म्हणजे प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या सर्व गोष्टींचा भगवंत स्वीकार करतात. तर या श्लोकामध्ये आपण बघितलं तर भक्ती हा शब्द दोनदा आलेला आहे बघा. यो मे भक्त्या प्रयच्छती म्हटलंय आणि तदहम भक्ती अपहृतम. तर म्हणजे आपण हे समजू शकतो, भक्तीच्या बद्दलच आपल्याला महत्वपूर्ण गोष्ट सांगितलेली की भक्तिभावाने अर्पण केलेल्या गोष्टीचा भगवंत स्वीकार करतात. आता भौतिक जगामध्ये पण बघा, एखादं नात्यामध्ये प्रेम असेल तर हे आपण कसं दाखवतो, तर त्या व्यक्तीला काय आवडतं हे आपण जाणून घेतो. तर तसंच भगवंतांच्या वरती आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा भगवंतांना काय आवडेल हे जाणून भक्तिपूर्वक ते प्रेमाने त्यांना अर्पण केलं पाहिजे. आणि इथे भगवंतांनी सांगितलंय की मला तुम्ही काय अर्पण करू शकता, तर एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करू शकता. प्रेमभावनेचा आदान प्रदान करण्यासाठी कृष्ण आपल्या भक्तांकडून या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. आणि खरं तर ते तर साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण ते आहेत. आपण त्यांना काय देणार, पण कृष्ण भावनेमध्ये असलेल्या भक्ताकडून प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टींचा ते स्वीकार करतात. अभक्त असतात, ज्यांचा हा भावच नसतो भगवंतांच्या प्रती, तर त्यामुळे ते भक्तांकडून या गोष्टींचा स्वीकार करत नाही. कृष्णांवरती प्रेम करणारा भक्त जाणतो की भगवंतांना काय आवडतं आणि त्याच गोष्टी भक्त भगवंतांना अर्पण करतो. मग अर्पण करणारा व्यक्ती, मग तो मनुष्य, पुरुष असेल, कोणी स्त्री असेल, कुठल्या जातीचा असेल, कुठल्या वर्णाचा असेल, हे महत्वाचं नाहीये. पात्रता काय भगवंतांनी सांगितली की त्याचा भाव महत्वाचा, म्हणजे प्रेमपूर्वक भाव हवा त्याचा. आणि विधी पण अगदी सरळ आहे, प्रेमपूर्वक अर्पण करायला हवं. आता इथे सुदाम्याचं उदाहरण आपण आधीच जाणून घेतलं. द्वारकाधीश होते कृष्ण, पण त्या सुदाम्याने आणलेले पोहे पण त्यांनी मिटक्या मारत खाल्ले. तर हा भाव महत्वाचा आहे. हृदयामध्ये हा जो भाव आहे तो कृष्ण जाणतात, परमात्मा म्हणूनच हृदयात स्थित आहे. तर त्यामुळे हा भाव जाणून त्याला अनुरूप असं फळ भक्ताला ते प्रदान करतात. देवभावाचा भुकेला आपण म्हणतो ना, दाससेवकाचा झाला.
तो जो ज्या प्रमाणामध्ये कृष्णांना शरण जातो तेवढंच अनुकूल असं फळ भक्ताला कृष्ण देतात. कुठेही पक्षपात करीत नाहीत. भावग्राही जनार्दन असंच नाव त्याच्यासाठी भगवंतांचं आहे. भक्ताच्या कृतीमागचा भाव ते निश्चितपणे जाणतात की भक्ताने हे कार्य मला जे अर्पण केलेलं आहे हे प्रेमभावाने केलेलं आहे, निष्काम भावाने केलेलं आहे की कर्तेपणाच्या भावाने केलेलं आहे, कुठे दिखावा करतोय का, हे सर्व भगवंत ओळखतात आणि त्यानुसारच फळ अर्पण करतात. आता तिसरा अध्यायामध्ये आपण जो कर्मयोग शिकलो होतो त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं होतं की अन्न पदार्थ प्रथम प्रेमपूर्वक आपण कृष्णांना अर्पण केले पाहिजेत आणि मगच प्रसाद म्हणून खाल्ले पाहिजेत. तर जेव्हा प्रसाद स्वरूपात आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा आपली विचार शुद्धी होते, मेंदूतील पेशींना ऊर्जा मिळते आणि आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. कारण प्रसाद खाऊन आपलं मन शांत होतं. शांत मनाने ज्ञान ग्रहण करतो आणि मग प्रगती करू शकतो. पण कृष्णांना अन्न अर्पण न करता जे तसंच खातात, अर्पण न केलेलं अन्न खातात तर ते पापाचं भक्षण करतात असंही तिथे कृष्ण म्हणालेले आहेत. खरं तर कृष्ण सर्वच गोष्टींचे स्वामी आहेत. या भौतिक जगामध्ये ज्या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत त्याचे स्वामी कृष्ण आहेत. त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाहीये. पण भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केल्याने ते या गोष्टींचा स्वीकार करतात. तर हे आपल्याला जाणलं पाहिजे. हा जो भाव आहे ना हा खूप महत्वाचा आहे. तर भगवंतांच्या वरील प्रेमाचा भाव बघून भगवंत त्या भक्ताकडे आकर्षित होतात. भक्ताचे भगवत सेवेतील असे प्रयत्न बघून भक्ताच्या अधीन होतात भगवंत. अहम भक्त पराधीन असं भगवंत म्हणालेले आहेत. तर जणू भगवंत भक्ताच्या इच्छेनुसार चालतात आणि त्याच्या प्रेमपूर्वक सेवेच्या द्वारे भक्तच जणू भगवंतांचं नियंत्रण करतो. आता जराही भौतिक इच्छा नसलेला पूर्ण शुद्ध भक्त अशा प्रकारे भगवंतांचं हृदय जिंकतो आणि भगवंत प्रसन्न होऊन केवळ त्या भक्तावरच नाही तर त्या शुद्ध भक्ताच्या भक्तांवरही कृपा करतात. म्हणजे संपूर्ण स्वतंत्र, भगवंतांना तर स्वराट म्हटलं जातं, तेही एका शुद्ध भक्ताच्या पुढे आपली स्वतंत्रता सोडून त्या भक्ताच्या स्नेहबंधनात अडकतात आणि भक्तावरील प्रेमामुळे त्याच्यासाठी सर्व काही करू शकतात. तर हे भगवंत आणि भक्त यांचं असं अत्यंत सुंदर असं नातं आहे. आता पुढचा बघू 27. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या अनुवादावरून आपल्याला समजतं बघा की या ज्या सर्व क्रिया आपण करतो त्याच्यामध्ये तू मला अर्पण कर असं कृष्ण म्हणतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचं विस्मरण आपल्याला होणार नाही. त्यासाठी म्हटलंय की तू जे कर्म करशील, जे खाशील, जे हवन करशील, जे दान देशील, जे तप करशील ते तू मला सर्व अर्पण कर. म्हणजे कृष्ण इथे म्हणतात जे पण तुम्ही जीवनात कराल त्याला भगवंतांच्या बरोबर जोडून घ्या. आता गृहस्थाश्रमियांसाठी हा श्लोक विशेष महत्वाचा म्हटला जातो. यत्करोशी म्हणजे जे काही करतोस ते. आता बघा आपण गृहस्थाश्रमी आहोत, सकाळ व संध्याकाळ थोडा वेळ तरी नियमितपणे आपण कृष्णांच्या श्रवण कीर्तनामध्ये दिला पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे. दिवसभर आपण जी पण कार्य करू ती भक्तीला पूरक अशी हवीत. म्हणजे आता गृहिणी आहोत आपण तर स्वयंपाक करतो तर मग इथे कृष्णांचं स्मरण हवं आपल्याला. फळं आहेत, भाजीपाला इत्यादी निवडताना ते बनवताना कृष्णांचं स्मरण असायला हवं. कारण हा नैवेद्य, हे अन्न कृष्णांना अर्पण केलं जाणार आहे. जे प्रभूजी, जे माताजी नोकरी करतात, व्यवसाय करतात त्यांचा पण विचार असा असला पाहिजे की माझ्या कुटुंबाचं भरण पोषण करणं हे माझी जबाबदारी आहे म्हणून हा नोकरी व्यवसाय मी करतो आहे आणि ते करण्यासाठी मला हे जे शरीर आहे किंवा इंद्रिय बुद्धी यांची जी शक्ती आहे कृष्णांनी दिलेली आहे. त्यामुळे हे करून मला जे लाभ प्राप्त होईल त्यातला काही भाग मी नियमितपणे कृष्ण सेवेला देईन. कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करीन. माझ्या कुटुंबाला मी कृष्ण भावनेमध्ये जोडून घेईन. जे विद्यार्थी आहेत, शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकतात किंवा जे निवृत्त जीवन जगत आहेत त्यांनीही असा विचार करायला हवं की कसं त्यांना कृष्णांचं स्मरण होईल. तर इथे आपण समजून काय घेतलं की गृहस्थाश्रमी बघा पूर्ण वेळ भक्ती करू शकत नाही. तो जे काही कार्य करतो कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी करत असतो ते त्याने कृष्णांना समर्पित करून त्याने जगलं पाहिजे. म्हणजे तोही मग अनन्य भक्तीच्या स्तरापर्यंत प्रगत होऊ शकतो. आता जसं
कौटुंबिक जबाबदारी हा गृहस्थाश्रमीय व्यक्ती पार पाडतो. तर त्यासाठी सकाळी तो लवकर उठेल, जप करेल, दिवसभर नोकरीचं किंवा व्यवसायाचं जे त्याचं काम असेल ते सांभाळेल. संध्याकाळी घरी येऊन परत परिवाराच्या सोबत तो वेळ घालवताना कुठेतरी भगवद्गीतेचं श्रवण किंवा श्रीमद भागवतमचं श्रवण पठण करेल. म्हणजे आता ही सगळी भक्तीची प्रत्यक्ष साधनं झाली. आणि दिवसभर जी काही कार्य करेल, नोकरी व्यवसाय करेल, ती ही कार्य अशी असली पाहिजेत की जी भक्तीच्या कार्यामध्ये पूरक असतील, त्याला मदत करतील आणि अशा प्रकारे तो इतरांच्यासाठी एक आदर्श बनेल. आता जो संन्यासी आहे किंवा जो ब्रह्मचारी आहे तो दिवसभर जरी भक्ती केली तरी त्याला कोणी थांबवणारं नाहीये. पण हा श्लोक विशेष करून गृहस्थाश्रमीयांसाठी सांगितलेला आहे की जो गृहस्थाश्रमीय पण आहे आणि भक्त पण आहे, तो अशी कार्य करेल की जी भक्तीला सहाय्यक ठरतील आणि ही कार्य तो भगवंतांना समर्पित करू शकेल. ही कार्य सहाय्यक तर असतील भक्तीला, हे खूप महत्वाचं आहे. हे त्याने बघितलं पाहिजे की अशा कार्याने त्याच्या भक्तीवरती बाधा येणार नाही. भक्तीमध्ये अडचण उभी राहिली तर मग गृहस्थाश्रमीय व्यक्ती प्रगती करू शकणार नाही. आणि जर का त्याने या प्रकारे कार्य केलं, ज्या म्हणजे आपली सर्व कार्य निवडली भक्तीमध्ये पूरक, आणि तर त्याप्रमाणे तो क्रमशः शुद्ध होत जाईल आणि भगवत धामाला पोचेल. त्यामुळे एखादा गृहस्थाश्रमीय व्यक्ती पण अनन्य भक्ती करू शकतो, हे आपल्याला जाणलं पाहिजे. कारण त्याचा मूळ उद्देश भक्ती करण्याचा आहे आणि साधनाही करत तो भक्ती पण करतो आहे. भौतिक भोगाची त्याची इच्छा नाहीये. तर अशा प्रकारे सर्व जीवन कृष्णांना एखाद्या व्यक्तीचं समर्पित असू शकतं. आता जो संन्यासी आहे, भक्ती करतो आहे, तोही अनन्य भक्ती करतोय आणि गृहस्थाश्रमीय व्यक्ती जर का अशा प्रकारे आपलं जीवन जगत असेल कृष्णांना समर्पित करून, तर तोही अनन्य भक्तच आहे. दोघांनाही भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. तर इथे आपण समजून काय घेऊया की कोणी नोकरी करतो, कोणी व्यवसाय करतो, गृहस्थाश्रमी आहे म्हणून तो शुद्ध भक्त नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे जे संन्यासी नाहीत, गृहस्थाश्रमीय आहेत, पण तेही आपल्या अन्य क्रिया कृष्णांना समर्पित करून आपल्या आचरणांना दाखवून इतरांच्यासाठी उदाहरण प्रस्थापित करू शकतात. आणि आपण सर्वांनी पुस्तक जर का तुमच्यापैकी कोणी वाचलं असेल की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, हे पुस्तक ज्यांनी वाचलं आहे तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीला श्रीला प्रभुपाद लिहितात की हे पुस्तक माझे पिता श्री गौरमोहन डे यांना समर्पित आहे. म्हणजे श्रीला प्रभुपाद यांचे जे पिता होते ते एक शुद्ध भक्त होते. गृहस्थाश्रमीय तर ते होतेच, त्यांचे वडील कापडाचे व्यापारी होते. तर यावरून आपल्याला समजू शकतं की शुद्ध भक्त म्हणजे केवळ ब्रह्मचारी किंवा संन्यासी नव्हे, पण एक गृहस्थाश्रमीय व्यक्तीही आपल्या जीवनाला असं वळण देऊ शकतो आणि भक्तिमय जीवन जगून भगवत धामाकडे प्रगती करू शकतो. आता पुढचा बघू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फळांपासून तुझी मुक्तता होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावरती दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आधीच्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलं की तू जे काही करतोस ते सर्व काही मला अर्पण कर. आता हे अर्पण करण्याचा परिणाम काय होतो ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अशा प्रकारे सर्व कर्म कृष्णांच्या बरोबर जोडल्याने त्या कर्माच्या चांगल्या वाईट प्रतिक्रियापासून आपली मुक्त होते. कर्मबंधनातून मुक्ती होऊन व्यक्ती कृष्णांवरती मन केंद्रित करून क्रमशः प्रगती करत भगवतधामाची प्राप्ती करू शकतो. आता 5वा अध्याय 8वा बरं आपण युक्त वैराग्याबद्दल शिकलो होतो आणि आपण आता इथे ज्या भौतिक जगामध्ये आहोत दुःखालयामध्ये, तर तोपर्यंत आपल्याला ही कर्म करावीच लागणार आहेत. मग ही कर्म आपण जर का कृष्णांच्या बरोबर जोडली, म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी आपण कर्म केली आणि कर्माची फळं कृष्णांना अर्पण केली, तर या कर्मबंधनातून आपण मुक्त होतो. भौतिक जगामध्ये जे काही आहे सर्व कृष्णांचंच आहे आणि त्या सर्व गोष्टींचा वापर कृष्णांच्या सेवेसाठी करणं म्हणजे युक्त वैराग्य झालं. आता श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलेलं उदाहरण आपण आठवूया की श्रीला प्रभुपाद म्हणत असत की माईक ही एक भौतिक गोष्ट आहे म्हणून मी त्या गोष्टीचा त्याग करत नाही, तर त्या माईकचा वापर मी भगवद्गीतेचं प्रवचन देण्यासाठी करतो, सर्वांपर्यंत कृष्णांचा संदेश पोहोचवण्यासाठी करतो. तर त्यामुळे या माईकचा उपयोग आता भौतिक कार्यासाठी
कार्यासाठी न होता आध्यात्मिक कार्यासाठी होतोय. तर अशा प्रकारे भौतिक जगामध्ये केलेली सर्व कर्म आपण कृष्णांच्या बरोबर जोडल्याने ती कृष्ण भावना भावित कर्म होतात आणि आपण या कर्मांच्या चांगल्या वाईट बंधनातून मुक्त होत जातो. आपल्या मनातील अशुद्धता दूर होत जातात, म्हणजेच आपली शुद्धी होते आणि क्रमशः आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतो. क्रमाक्रमाने आपण कृष्णांना शरण जातो आपल्या अशुद्धता दूर झाल्याने आणि मग आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. आता जो या जन्मात अशा प्रकारे कृष्ण भावना भावित कर्म करतो तो भगवत धामामध्ये परत जाण्याच्या आणि भगवंतांच्या सेवेमध्ये रममाण होण्याच्या स्थितीप्रत येऊन पोचलेला असतो आणि अशा व्यक्तीला भगवंतांच्या सेवेच्या कार्याशिवाय इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती नसते. तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरताच करतो आणि भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ करतो. असा जो भक्त नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो तो भौतिकात जरी असला तरी तो मुक्तच असल्याचे समजलं पाहिजे आपल्याला आणि असा भक्त याचा प्रवेश हा भगवत धामामध्ये सुनिश्चित असतो. आता पुढचा बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिया ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता श्लोकाची सुरुवात बघा, समोहम सर्वभूतेषुने होते आहे. म्हणजे मी मला सर्वांच्या विषयी समभाव आहे असं कृष्ण म्हणतात. आता जसा सूर्य आहे बघा, सर्वांना समान प्रकाश देतो. म्हणजे कुठल्याही देशात असेल, कुठलंही भौगोलिक स्थान असेल, मग तो समुद्र किनारा असेल किंवा कुठला डोंगर प्रदेश असेल, सूर्य सगळ्या ठिकाणी समान प्रकाश देतो. तसेच कृष्ण सर्वांचेच पालन पोषण करत आहेत. मग भक्त असेल अभक्त असेल असा भेदभाव ते करत नाहीत, म्हणून समहा सर्वेषु भूतेषु म्हटलेलं आहे. सर्वांच्या जीवनावश्यक वस्तूंची ते व्यवस्था करतात, अन्नाची व्यवस्था करतात, पाऊस देतात. परंतु कृष्ण इथे काय म्हणतात याशिवाय, की जे माझी भक्ती करतात, ये भजंती तू माम भक्त्या, ते माझ्यासाठी विशेष प्रिय आहेत. आता जशी मात्या पित्यांना त्यांची मुलं ही प्रिय असतात, तसंच कृष्ण म्हणतात की कारण ते आपल्या मात्या पित्याप्रमाणे आहेत. आपल्या सर्वांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणामध्ये ते इथे पुरवठा करतात. ढग आपल्याला जसा पाऊस सर्वत्र पडतात बघा, भूमीवरती पण पाऊस पडतो, कुठे जलाशय असेल तिथेही पाऊस पडतो. तसंच कृष्ण समहा सर्वेषु भूतेषु, कोणाकडे पक्षपात करत नाहीत, सर्वांच्या विषयी समभाव ठेवतात. कृष्णांना सर्वजण सारखेच आहेत आणि भगवंत मात्र आपल्या भक्तांच्याकडे विशेष ध्यान देतात, हे आपल्याला श्लोकामध्ये सांगितले. असे भक्त कृष्ण भावना भावित असतात. कृष्ण इथे म्हणतात की असे भक्त माझ्यामध्ये स्थित असतात आणि मीही अशा भक्तांमध्ये स्थित असतो. तर आपण जाणून घेतलं ना की भक्त ज्या प्रमाणात भगवंतांना समर्पण करतो तोच परस्पर अनुकूल भाव भगवंत परत करतात. तर भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये अशा दिव्य स्तरावरती आदान प्रदान होत असते. तर जीव जेव्हा भगवत सेवा करायला प्रवृत्त होतो तेव्हा श्रीला प्रभुपाद सांगतात की या भक्ताला अत्यंत श्रेष्ठ असा स्तर प्राप्त होतो, सोन्यासारखी शोभा येते त्या भक्ताला. आणि भगवंत हे कसे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि हिरा जसा सोन्याच्या अंगठीमध्ये बसवला तर अत्यंत सुंदर दिसतो, तसाच हा भक्त आणि भगवंत यांचा परस्पर पूरक असा एक दिव्य स्नेह संबंध असतो. आता इथे आपण ह्या श्लोकाचा अनुवाद वाचल्यावरती आपल्याला वाटतं की कोणी माझी भक्तिभावाने सेवा करतो तो माझा मित्र आहे असं भगवंत म्हणतात. तर मग भगवंत पक्षपात करतात का भक्तांकडे? आपल्या भक्तांकडे जर का ते विशेष लक्ष देतात असं म्हटलंय तर आता इथे आपल्याला समजू शकतो की भगवंत हेही सांगतात की मी कोणाचा द्वेष करत नाही, सर्वांकडे मी समभाव ठेवतो. मग भक्तांकडे विशेष लक्ष देतात हे कसं समजून घ्यायचं? तर जर आता कोणी भक्त भगवंतांना स्वामी मानत असेल तर कृष्ण त्याला आपला सेवक मानतात. जर कोणी भगवंतांना सखा मानत असेल तर कृष्णही अशा भक्ताला आपला सखा मानतात. कोणी भक्त आता भगवंतांकडे वात्सल्य रसामध्ये जोडला असेल तर कृष्णही त्याला आपल्या माता पित्यासारखं मानतात. म्हणजे ज्या भावामध्ये भक्त भगवंतांकडे जोडलेला आहे तोच भाव त्याच भावामध्ये भगवंत त्या भक्ताबरोबर आदान प्रदान करतात. पण भगवंत सर्वांमध्ये स्थित आहेत, कोणी भक्त असेल वा नसेल.
तर श्रीला प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याला काय, हे जे आपण आता जे समजून घेतलं त्याचं समजावून सांगताना आपल्याला तात्पर्यामध्ये काही उदाहरण देतात. तर श्रीला प्रभुपाद सांगतात की भगवंत हे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. कल्पवृक्ष कसा असतो की जी इच्छा आपण करू ती गोष्ट आपल्याला देतो. आपण आंबा मागितला कल्पवृक्षाकडे तर आंबा देईल, नारळ मागितला तर नारळ देईल. म्हणजे जी इच्छा घेऊन मनुष्य कल्पवृक्षाकडे आलेला आहे, कल्पवृक्ष त्या इच्छेची पूर्ती करेल. कल्पवृक्ष पक्षपात करणार नाही. आंबा मागितला तर आंबाच देईल, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कल्पवृक्ष फळ देईल. तसंच भगवंत सर्वांकडे समभाव आहेत. जसं आता एखादा राजा असेल बघा, तो सर्वांना दान करतो. कोणाला वस्त्र पाहिजे असतील तर वस्त्र दान करतो, ज्यांना अन्न पाहिजे तर त्यांना अन्न दान करतो. पण राजाचा जो पुत्र असतो त्याचं विशेष प्रेम असतं राजाचं त्या पुत्रावरती, तर त्या राजकुमारासाठी मात्र खास वस्त्र तो तयार करवतो, खास खाद्य पदार्थ विशेष त्याला जे आवडतात ते तयार करवतो. म्हणजे ज्या जीवांचा संबंध भगवंतांच्या बरोबर जोडला गेला आहे त्यांची खास काळजी भगवंत घेतात. आणि जे इतर जण आहेत ज्यांना भगवंतांची जे भगवंतामध्ये रुची दाखवत नाहीयेत त्यांना भगवंत विशेष बुद्धी देत नाहीत. पण जे मात्र भगवंतांच्या बाबतीत रुची दाखवतात, विशेष त्यांना बुद्धी प्रदान करतात भगवंत आणि भगवत धामामध्ये घेऊन पण येतात. तर या श्लोकावरून आपण समजून काय घेतो की प्रत्येक आत्म्याकडे हा पर्याय असतो, म्हणजे स्वातंत्र्य असतं असं म्हणूया, की त्या आत्म्याला कृष्णाकडे जायचं आहे की नाही आणि किती प्रमाणात जायचंय. आता दोन वेगळे वेगळे जे जीवात्मे आहेत त्यांच्या बरोबर आदान प्रदान करत असताना कृष्ण कुठे भेदभाव किंवा पक्षपात करत नाहीत. म्हणून समहा सर्वेषु भूतेषु असं त्यांना म्हटलंय. सर्वेषु भूतेषु म्हणजे सर्व भूतेषु, सर्व जीवांच्या बाबतीत हे खरं आहे. कृष्णांची इच्छा म्हणून कोणाला जास्त दिलं, कृष्णांची इच्छा म्हणून कोणाला कमी असं नाही. तर जीवात्म्याची जेवढी श्रद्धा आहे त्या प्रमाणात कृष्ण प्रदान करतात. आता एखाद्याला भौतिकामध्येच रमायचं असेल तर कृष्ण त्याच्या इच्छेच्या आड येत नाहीत. आणि या उलट एखादा भक्त त्यांची मनोभावे सेवा करत असेल तर त्याला अनुरूप असं फळ कृष्ण देतात. म्हणजे जेवढी ज्याची श्रद्धा, जेवढं ज्याचं समर्पण, तोच परस्पर भाव कृष्ण परत करतात. म्हणजे इथे हेच आपल्याला समजून घ्यायचंय की निवड करण्याचं, ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे की कृष्णांकडे जायचं का नाही. आता बघा, प्रत्येक जीवाच्या प्रेमाच्या पोटी कृष्णांनी हे जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. सूक्ष्म का असेना पण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता प्रेम आहे म्हणूनच हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. कृष्ण त्या सगळ्याच गोष्टी काही नियंत्रित करत नाहीत. सगळंच गोष्टी जर का कृष्णांनीच नियंत्रित केली असती तर आपलं जीवन कसं यंत्रवत झालं असतं. म्हणजे सर्व काही नियंत्रण बाहेरूनच आहे. पण तशी ही व्यवस्था नाहीये. कृष्णांनी सूक्ष्म स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि या सूक्ष्म स्वातंत्र्याचा उपयोग प्रत्येक जीव करत असतो. आणि त्याप्रमाणे हा उपयोग करून मग तो बंधनात गुंततो तरी किंवा बंधनातून मुक्त होतो. तर या सूक्ष्म स्वातंत्र्यामध्ये कृष्ण हस्तक्षेप करत नाही. हे त्यांचं जीवावरचं प्रेमच आहे. आता भौतिक जगामध्ये बघा जे नातं असतं तर त्याच्यामध्ये हे नातं टिकण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागतं दुसऱ्या व्यक्तीला. तर त्यावेळेला ते नातं खुलतं, तिथे विश्वास दृढ होतो. आणि जिथे असं पूर्ण नियंत्रण असेल, पूर्ण कंट्रोल असेल दुसऱ्या व्यक्तीवरती आपण करायला गेलो तर त्या नात्यामध्ये घुसमट होते आणि ते नातं फार काही काळ टिकू पण शकत नाही. तर कृष्ण इथे कोणालाही बळजबरी करत नाहीत की त्यांनी भगवंतांचा स्वीकार करून भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हावं म्हणून. ज्याची इच्छा आहे भौतिकामध्ये इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्या इच्छेच्या आड भगवंत येत नाहीत. त्याला भौतिकातच राहण्यासाठी तशा सुविधा दिल्या जातात. ज्याची इच्छा आहे भगवत धामामध्ये यायची त्याला भगवत धामामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन भगवंत करतात. म्हणजे जशी जीवाची इच्छा दिलेल्या सूक्ष्म स्वातंत्र्याचा उपयोग करून जीव जी इच्छा करतो तशी सुविधा त्याला प्रदान होते. म्हणजे कृष्णांच्या इच्छेने नाही तर जीव स्वतःच्या इच्छेने आपला भविष्यातला मार्ग हा निश्चित करत असतो. हे आपल्याला समजतं. पण कृष्ण कसं आहेत, सर्वांकडे समच आहेत. आता 30वा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः. अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे भक्तीमध्ये नवसाधक आहेत किंवा अपरिपक्व आहेत
अपरिपक्व का म्हटलं गेलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये अजून अनर्थ आहेत आणि ते अशुद्धता आहेत, त्यामुळेच त्यांच्याकडून चुका होत आहेत. आणि त्यामुळे इथे या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अशा चुका जरी झाल्या त्यांच्याकडून तरी मी त्यांना क्षमा करतो आणि त्यांचं शुद्धीकरणही करतो. आता एखाद्या भक्ताचं पतन जरी झालं तरी कृष्ण म्हणतात की त्याची तुम्ही निंदा करू नका, कारण तो लवकरच परत माझ्याकडे येईल. कारण या भक्तामध्ये भक्तीचं बीज आहे आणि जी भक्तीमध्ये रुची आहे ती त्याने घेतलेली आहे, जो गोडवा आहे तो त्याने घेतलेला आहे आणि हा अनुभव त्याला परत भक्तीमध्ये खेचून आणेल माझ्याकडे. आता अशा प्रकारे कृष्णांनी जणू भक्ताला दिलेलं हे संरक्षणच आहे. तर इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्याने आता काही घृणास्पद कृत्य केलेलं असेल भूतकाळामध्ये, पण आता त्या व्यक्तीने जर का स्वतःला भक्ती सेवेमध्ये वाहून घेतलं असेल तर त्याच्या भूतकाळाविषयी आपण बोलू नये हे आपल्याला सांगितलंय. आता एखादा कोणी दुराचारी असेल भक्तीमध्ये येण्यापूर्वी, पण आता जर का तो दृढतेने भक्ती करीत असला तरी त्याच्या पूर्व दुष्कर्माचा प्रभाव म्हणजे भूतकाळाचा प्रभाव त्याच्यावरती काही काळ राहतो. जसं आपण त्या पंख्याचं उदाहरण घेतो ना, फुल स्पीड मध्ये पंखा सुरू आहे आणि आपण बटन ऑफ केलं तर तो तत्क्षणी काही थांबत नाही, काही वेळ लागतो त्याला थांबायला, हळूहळू करून तो बंद होतो. तसंच दुराचारी व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा त्याचा पूर्व दुष्कर्मांचा प्रभाव काही काळ त्याच्यावरती राहतो. पण कृष्ण इथे म्हणतात की असा व्यक्ती आता स्वतःला दृढतापूर्वक भक्तीमध्ये संलग्न करून त्याने घेतलं असेल तर त्याला साधूच मानलं पाहिजे. आता कृष्ण तर क्षमाशील आहेतच, म्हणूनच असं गैरकृत्य करत राहणं मात्र त्या भक्ताने हे मात्र योग्य नाही. भक्तीमध्ये आल्यानंतर, भक्तीमध्ये जोडून घेतल्यानंतर सर्व पापकर्म करणं त्या व्यक्तीने आता थांबवायला हवं आणि दृढ निश्चयाने केवळ भक्तिमय सेवेमध्ये त्याने युक्त राहायला पाहिजे, त्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे. भक्तीच्या द्वारे अशा व्यक्तीने आपलं चारित्र्य आता सुधारलं पाहिजे आणि ते नसेल तर मग तो योग्य भक्त नाहीच आहे. आता भगवंतांचं भक्तावरील प्रेम या श्लोकामध्ये आपल्याला समजून येतं की भगवंत क्षमा करतात. भक्ताकडून चूक झाली तरी त्याला साधू मानलं पाहिजे असं कृष्ण म्हणतात. भक्ताचा स्वभाव हा पाप करण्याचा नसतो, म्हणजे असं नसतं की भक्त पापच करत असतील, पण मायेचा प्रभाव असतो आणि या मायेच्या प्रभावामुळे किंवा तशी चूक त्याच्याकडून जर का झाली पण तरीही तो अनन्य भक्त जर का असेल भगवंतांचा तर त्याला साधूच मानायला हवं. कारण चूक जरी झाली असली तरी त्याचा दृढ निश्चय आहे भगवंतांची भक्ती करायचा, म्हणजे तो अनन्य भक्त पण आहे आणि त्याच्यात काही दुराचार पण दिसतो आहे. तर भगवंत त्याला बुद्धी देतात ज्याद्वारे तो भविष्यामध्ये आता सदाचारी होईल. कारण तो केवळ कृष्णांची अनन्य भक्ती करतोय, म्हणजे अनन्य भक्ती म्हणजे केवळ कृष्णांचीच भक्ती करतोय, इतर देवदेवतांची नाही. तर त्यामुळेच तो लवकरच आता निकटच्या भविष्यामध्ये या दुराचारातून मुक्त होईल. आता याचा अर्थ असा उलटा घ्यायचा नाहीये की काही चुकीची कर्म आपण करू शकतो भक्तीमध्ये आल्यावरती, असं सांगितलेलं नाहीये. पण काही पूर्वीच्या दुष्कर्मांच्या प्रभावामुळे जर का अशी परिस्थिती तयार होऊन त्याने दुराचार झाला त्याच्या हातून तरी त्याला साधू मानायला हवं. तर इथे म्हटलेला हा शब्द महत्वाचा आहे की भजते माम अनन्य भाग, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही नाही, देवदेवता इत्यादींची भक्ती नाही. अनन्य भक्ती म्हणजे केवळ कृष्णांची भक्ती, कर्मयोग ज्ञानयोगाने नाही तर केवळ भक्ती योगाच्या द्वारे आणि कुठल्याही भौतिक लाभासाठी नाही तर कृष्णांच्या प्रेमासाठी प्रेम प्राप्त व्हावं या हेतूने केलेली भक्ती ही शुद्ध अनन्य भक्ती किंवा शुद्ध भक्ती झाली. मग आता प्रश्न असा येतो की जर का हा भक्त आहे मग तो दुराचारी कसा, तर याचं उत्तरच आपण जाणून घेतलं की पूर्व दुष्कर्माचा प्रभाव असू शकतो. जसा पंखा तत्क्षणी बंद होत नाही, काही वेळ लागतो त्याला, तर तसाच कोणी व्यक्ती आता एखाद व्यसन असेल त्याला, अनेक वर्षांच्या पूर्वी भक्तीमध्ये येण्याच्या पूर्वी तो सिगरेट ओढत असेल, पण आता भक्तीमध्ये आल्यावरती त्याच्यावर बदल कसा होतो तर की तो ओढतो सिगरेट पण कधीतरीच एखादी सिगरेट ओढतो, पण तो भक्त नाही असं त्याला म्हटलं जात नाही, कारण हा जुन्या दुष्कर्माचा प्रभाव त्याच्यावर आहे. पण भगवंत सांगतात तो लवकरच सदाचारी होईल जर का तो भक्तीमध्ये संलग्न राहिला तर. मंतव्य म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की मानलं पाहिजे आपल्याला, आणि साधू एव म्हणजे तो साधूच आहे, साधूच्या व्यतिरिक्त त्याला काही मानू नये, ही जणू भगवंतांची आज्ञाच आहे आपल्याला की जरी चूक केली असेल त्याने पण आता तो गंभीरतेने भक्ती सेवा करत असेल, कृष्णांच्या प्रती समर्पित असेल, कुठल्याही लाभप्राप्तीची त्याची इच्छा नसेल, कृष्णांना शरणागत असेल, हृदयपूर्वक कृष्णांची सेवा असेल, तर आता तो क्रमशः शुद्ध होणारच आहे हे भगवंतांनी सांगितलंय, म्हणून त्याला साधूच मानलं पाहिजे. आता पुढचा बघूया. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आधीच्या श्लोकात कृष्ण म्हणतात की दुराचारी व्यक्ती असेल पण कृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये जर का जोडला असेल तर कृष्ण म्हणतात शीघ्रतेने तो शुद्ध होतो, शाश्वत शांती त्याला प्रदान होते, त्याच्या हृदयामध्ये कुठलीही वासना न राहता शाश्वत शांती त्याला प्राप्त होते. आणि इथे कृष्णांनी म्हटलंय कौंतेया प्रतिजानेही, म्हणजे अर्जुना तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता भक्ताचा नाश होत नाही म्हणजे शरीराचा नाश होत नाही असा अर्थ घ्यायचा नाही. शरीर तर नश्वरच आहे. भगवंतांची कृपा म्हणजे भगवंत रक्षण करतात अविद्येपासून, आणि शरीराच्या त्यागाच्या नंतर भक्त भौतिक धामामध्ये परत न येता त्यांच्याच धामामध्ये प्रवेश करू शकतो, तर भवसागरातून मुक्त होऊ शकतो. आता हे बहुतेक म्हणजे जे भक्त असतात, जे कृष्ण भावनेचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे ते भक्ती गंभीरतेने करतच असतात. पण पूर्व दुष्कर्माच्या प्रभावामुळे किंवा मायेच्या प्रभावामुळे त्यांच्याकडून एखादी चूक झालीच तर त्यांच्यासाठी हा खूप प्रेरणा देणारा श्लोक आहे की त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. जे भगवंतांची भक्ती करतच राहिले दृढतेने तर भगवत कृपेने तेही धर्मात्मा होतील. क्षिप्रम भवती धर्मात्मा असं म्हटलेलं आहे. धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतील. याचा अर्थ असा की भगवंतांच्या कृपेनेच सर्व दोष निघून जातील. जे काही अनर्थ आहेत, अशुद्धता आहेत, ते भगवंतांच्या कृपेनेच सर्व निवारण होईल. तर त्यामुळे भक्ती मात्र आपल्याला करीत राहिली पाहिजे. ज्याने भगवंतांच्या बद्दल श्रवण करण्याच्या दृढ इच्छेला आपल्यामध्ये जागृत केलेला आहे आणि जो सतत त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे, अशा व्यक्तीच्या हृदयातून सर्व अनर्थ भगवंतच दूर करतात. आपण स्वतःला याचा म्हणजे आपण स्वतःही याचा अनुभव घेऊ शकतो भक्तीमध्ये आल्यानंतर. आता काही पूर्वी आपल्या ज्या काही सवयी होत्या भौतिकामधल्या त्या आता आपोआप सुटू लागतात. आणि एरवी तुम्ही बघितलं तर भौतिक जगामध्ये अनेक लोकांना ज्या सवयी सोडणं खूप कठीण वाटतं, पण भक्तीमध्ये आल्यावरती कृष्णांच्या म्हणजे मदतीमुळेच म्हणूया, त्यांच्या इच्छेमुळेच आपले हे जे अनर्थ असतात ना ते हळूहळू कमी होऊ लागतात. आता कोणी दुष्कर्मी असेल तर मात्र तो भक्तीकडे वळणारच नाही. पण जो भक्त आहे आणि यात कदाचित त्याच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याबद्दल या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अशा भक्ताच्या हृदयातून अनर्थ भगवंतच दूर करतात आणि जे काही वासना आहेत, अनर्थ आहेत ते निघून गेल्याने परत चुकीच्या गोष्टी तो करत नाही. भक्ती करत करत क्रमशः तो शुद्ध धर्मात्मा होतो. भगवंतांच्या कृपेने त्याच्या अनर्थांचं निर्मूलन होतं. जसं आता एखादा जुना रोग असेल बघा आणि त्याच्यावरती आपण आता औषध घेऊ लागलो तर तेव्हा ती रोगाची लक्षणं कमी होताना दिसतात, पण सूक्ष्म स्वरूपात तो रोग असतोच शरीरामध्ये, एकदम संपत नाही. औषध घेत राहिला व्यक्ती, घेत राहिला तर मग हळूहळू तो कालांतराने रोग पूर्ण निघून जातो. किंवा आपण कापूर असतो बघा आपल्या घरी, आपण एखाद्या खोलीमध्ये ठेवला वाटीमध्ये कापूर तर गंध येत राहतो त्याचा काही काळ. आपण कापूर नेऊन दुसरीकडे ठेवला तरी आधी ज्या खोलीमध्ये होता तिथे त्या कापुराचा गंध काही काळ येतो. तसंच आहे की पूर्व दुष्कर्मांचा प्रभाव राहतो माणसावरती आणि भक्ताने भक्तीमध्ये दृढपणे मात्र संलग्न राहिला तर भगवत कृपेने त्याचे सगळे अनर्थ क्रमशः निघून जातात. पण काही काळ त्याच्यासाठी जावा लागतो. तर जसं औषध घेतल्याने कालांतराने रोगी स्वस्थ होतो असं आपण म्हणतो, तर तसंच या ठिकाणी समजायचंय. तर आता जेव्हा अनर्थ निघून गेले तर त्या हृदयामध्ये कृष्ण स्थित होतात, कारण आता भक्ताचं हृदय निर्मळ झालेलं आहे. इतर अयोग्य गोष्टींना आता त्या हृदयामध्ये जागाच होत नाही आणि अशा शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये कृष्ण वास करतात. आता इथे पुढे काय सांगितलंय की या जन्मामध्ये जर भक्ताची शुद्धी होऊ शकली नाही तर नमे भक्त्या प्रणश्यती, म्हणजे भक्ताचा कधीही नाश होत नाही. म्हणजे भगवंतांना प्राप्त करण्याच्या मार्गावरती जो आहे त्याचा पुढील जन्म आधीच्या जन्मापेक्षा अधिक चांगला असतो. म्हणजे तो भक्त उत्तरोत्तर प्रगतीच करत राहतो. आता इथे हेच आपण जाणून घेतलं की कौंतेय प्रतिजानी असंही कृष्ण म्हणतात बघा अर्जुनाला. तर भगवंतांनी स्वतः घोषणा न करता अर्जुनाला घोषणा करण्याचा आदेश दिला की कौंतेय प्रतिजानी नमे भक्त्या प्रणश्यती, म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही अशी घोषणा अर्जुना तू कर.
आता माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही असं भगवंत का म्हणाले हे आता आपण जाणून घेतलं. पण त्यांनी आता अर्जुनाला का असं सांगितलं की मी की तू घोषणा कर, तर ह्याचा हेही आपण समजून घेऊया. की जसं आता बघा भगवंत इथे सांगतात की मी केलेली प्रतिज्ञा कदाचित मी मोडेन, पण माझ्या भक्ताने जर का एखादी प्रतिज्ञा केली तर ती मोडू देणार नाही, मी ती टळू देणार नाही. आता भीष्मदेवांची प्रतिज्ञा आपल्याला माहिती आहे, भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली, पण भीष्मदेवांची प्रतिज्ञा या युद्धामध्ये मोडू दिली नाही. कारण भीष्मदेव हे भगवंतांचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळे अर्जुनाची प्रतिज्ञा ही जशी काळ्या दगडावरील रेघ असेल आणि ती मोडणार नाही, म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू घोषणा कर आणि माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता महाभारताच्या या युद्धामध्ये एक महान योद्धा म्हणून भीष्मदेवांचं नाव घेतलं जातं. धर्म, नीती किंवा कर्तव्यासाठी त्यांचं उदाहरण दिलं जातं बघा. आजीवन विवाह न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती आणि दृढतेने त्यांनी ती पाळली, म्हणूनच भीष्म प्रतिज्ञा असंच म्हटलं जातं तिला. तर हे जे भीष्मदेव होते कौरवांच्या बाजूने युद्ध लढत होते, कौरवांच्या सेनापतीची भूमिका त्यांनी पार पाडली होती. आणि कृष्णांनी या युद्धाच्या वेळी ठरवलं होतं की युद्धात प्रत्यक्षपणे ते भाग घेणार नाहीत, अर्जुनाच्या सारथीची भूमिका त्यांनी घेतली त्यासाठी. पण युद्धामध्ये अशी एक वेळ आली की कृष्णांनी जी प्रतिज्ञा केली होती शस्त्र न उचलण्याची, ती तोडण्याची त्यांच्या समोर वेळ आली. आता या युद्धामध्ये भीष्मदेवांनी ही प्रतिज्ञा केली होती की कृष्णांना ते शस्त्र उचलायला भागच पाडतील. आता युद्धाच्या दरम्यान एक प्रसंग असा आला की अर्जुन भीष्म पितामह यांच्या समोर आला आणि आपले प्रतिद्वंद्वी भीष्म पितामह आहेत हे समोर बघितलं त्याने आणि तो व्यथित झाला की माझे आजोबा माझ्या समोर आहे, ज्यांच्या अंगाखांद्यावरती मी खेळलो, आता मला त्यांच्यावरती बाण चालवावा लागणार, या विचाराने तो जागेवरून मागे हटू लागला. ते बघून कृष्णांनी आपल्या प्रतिज्ञेची पर्वा न करता रथातून ते खाली उतरले आणि रथाचं चाक घेऊन भीष्मदेवांवरती धावून गेले. तर त्यासाठीच त्यांचं नाव रथांगपाणी कृष्णांचं असं पडलं. आणि अन्यथा जर का कृष्णांनी हे कृती केली नसती तर अर्जुनाची रक्षा होऊ शकली नसती. आणि भीष्मदेवांबरोबर युद्ध करण्यासाठी अर्जुन तयार नाही, तो मागे हटू लागला आहे, हे बघताच कृष्ण भीष्मदेवांवरती प्रहार करण्यासाठी ते चाक घेऊन धावून गेले. पण आता अर्जुनाने हे बघितलं आणि कृष्णांचा पाय त्यांनी पकडला आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना आश्वासन दिलं की मी दृढतेने युद्ध करेन, भीष्मदेवांचा सामना मी करेन. आणि इथे हेच लक्षात घेऊया की भीष्मदेव हे कौरवांच्या बाजूने लढले तरी ते कृष्णाचे मोठे भक्त होते. तर त्यांची प्रतिज्ञा की कृष्णांना मी युद्धामध्ये शस्त्र उचलायला भाग पडेल, ही प्रतिज्ञा म्हणजे आपल्या भक्तानेच केली असल्याने कृष्णांनी ती मोडू दिली नाही आणि अर्जुनाचंही रक्षण केलं. तर एक सुंदर भजन आहे बघा, प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए भक्त का मान न टलते देखा. म्हणजे मी दिलेलं वचन मी मोडू शकेन, पण भक्ताने जर का वचन दिलं तर ते मी कधीही टाळू शकणार नाही. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू माझा भक्त आहेस, तू घोषणा कर, मी तू केलेली घोषणा मी कधीही टळू देणार नाही. तर कृष्ण हे त्यासाठी भक्त वत्सल म्हटले जातात आणि भक्त म्हणेल ती गोष्ट निश्चितपणे होणार, हे म्हणजे ठरलेलंच असतं, याच्यामध्ये काही दुमत असण्याची शक्यताच नाही. तर अशा प्रकारे एखादा भक्त आपल्या शुद्ध भक्तीमुळे सेवाभावामुळे जणू भगवंतांना आपलंसं करून घेतो आणि जे तो भक्त म्हणतो ते भगवंत मान्य करतात. आता पुढचा बघू आपण 32. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मां हि पार्थौ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा क्षुद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हा एक श्लोक खूप प्रेरणादायी आहे. या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात माम ही पार्थ म्हणजे अर्जुना माझा, माम ही म्हणजे माझा आश्रय घेण्यासाठी काय म्हटलंय, व्यपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. आता भगवंतांचा आश्रय घेऊन, येपिस्यू पापयोनय म्हणजे जरी त्यांचा काहींचा जन्म नीच कुळामध्ये झालेला असला तरीही असे जीव जन्म झाल्यापासूनच काही हीन कर्म करत असले तरीही त्यांचाही उद्धार होऊ शकतो, म्हणजे ते परमगती प्राप्त करू शकतात, असं आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना निम्न वर्गातील असं म्हटलं जातं.
पण जेव्हा स्त्रिया वैश्य शूद्र हे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात तेव्हा ते कृष्ण भक्त म्हटले जातात. कृष्ण भावना ही उच्च नीच असा भेदभाव करत नाही. स्त्रिया असतील, वैश्य असतील, शूद्र असतील यांना जरी अल्पज्ञानी मानलं गेलं असेल तरी त्यांनी कृष्ण भावनेचा जेव्हा स्वीकार केला जातो तर त्यावेळेला ते या परमगतीला प्राप्त होऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया हे असं का म्हटलेलं आहे. आता वैश्यमध्ये कसा रजोगुणाचा प्रभाव असतो बघा, त्यांना धनाकडे विशेष आसक्ती असते आणि म्हणजे पैसा प्राप्त करण्यामध्ये, धन प्राप्त करण्यामध्ये त्यांचा जास्त त्यांना रुची असते आणि त्यामुळे ते कृष्ण भावनेमध्ये विशेष रस घेत नाहीत. आता शूद्र हा तमोगुणामध्ये असतो तर त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काही विशेष रुची असत नाही, तर त्यामुळे अज्ञानीच राहतो तो, त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये तोही प्रगती करू शकत नाही. आता स्त्रिया विशेषतः कुटुंबाकडे आपल्या अधिक आसक्त असतात पुरुषांच्या मानाने, तर त्यामुळे त्याही परिवाराकडे आसक्ती असल्याने, कुटुंबाचेच विचार मनामध्ये असल्याने त्या कृष्ण भावना स्वीकारू शकत नाही. आता इथे जे सांगितलेलं आहे ना आपल्याला की कुटुंबाकडे अधिक आसक्त, तर या गुणाच्या खाली येणारा वर्ग म्हणून तो स्त्रिया असं म्हटलेलं आहे. मग असा गुण इतर मनुष्यांमध्ये जरी दिसत असला, स्त्रियांच्या व्यतिरिक्त परिवाराबद्दल अत्याधिक आसक्ती, तरी तो या वर्गाखाली येतो म्हणून स्त्रिया म्हटलेलं आहे. भौतिक बुद्धीचं लक्षण आहे परिवाराकडे अत्याधिक आसक्ती. तर स्त्री ही कशी असते बघा, कुटुंबाकडे आसक्त का म्हटली जाते, कारण ती जरा भावनात्मक असते, मुलांकडे तिचं आकर्षण जास्त असतं, त्यामुळे ती कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकत नाही. तर कुटुंबाकडे ही अत्याधिक आसक्त असल्याने, कुटुंबाची चिंता तिला अधिक असल्याने कृष्ण ज्ञान किंवा आत्मज्ञान ग्रहण करण्यामध्ये तिला रुची असत नाही आणि आध्यात्मिक प्रगती ती करू शकत नाही. तर जो कृष्णांच्या म्हणजे या प्रकारे जो भौतिकाकडे किंवा आपल्या कुटुंबाकडे अत्याधिक आसक्त आहे तो कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकणार नाही. तर म्हणून त्या तिघांना वैश्य, शूद्र आणि स्त्रिया यांना निम्न दर्जाचं म्हटलेलं आहे. आता कृष्णांनीच ही मनोरचना स्त्रियांची अशा प्रकारे केलेली आहे जी पुरुषांच्या मनोरचनेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर स्त्री आपल्या मुलांचा सांभाळ करते, कुटुंबाचा सांभाळ करते, त्यामुळे तिची आसक्ती ही कुटुंबाकडे असते आणि त्यामुळे थोडंसं म्हणतात तसं तिचं रुची त्या कृष्ण भावनेकडे होत नाही. तिला जास्त काळजी ही आपल्या कुटुंबाची असते. पण आता ही रचना कृष्णांचीच असल्यामुळे मुलांना वाढवण्यासाठी, त्यांची देखभाल व्हावी यासाठी तिला तशा भावना असाव्या लागतात. पण ज्या स्त्रिया आता कृष्ण भावनेचा स्वीकार करतात, कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात, त्या अतिशय बुद्धिमान असतात. शास्त्रामध्ये अनेक यांची उदाहरणं पण दिलेली आहेत. आता बुद्धिमान स्त्रिया कृष्ण भावनेमध्ये गंभीरतेने वाटचाल करतानाही दिसू शकतात. तर म्हणजे या श्लोकाचा अर्थ त्यासाठी आपल्याला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. इथे कुठे स्त्रियांना कमी लेखलेलं नाहीये किंवा हीन म्हटलेलं नाहीये, भेदभाव केलेला नाहीये. स्त्रिया म्हणजे असा वर्ग जो आपल्या कुटुंबाकडे अत्याधिक आसक्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पुरुषही असू शकतात. तर त्यामुळे ते कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकत नाहीत हे असं सांगितलेलं आहे. आता कृष्ण भावना ही एवढी शक्तिशाली आहे की भक्ताकडून एखादी अनावधानाने जरी चूक झाली तरीही कृष्ण त्याचं रक्षण करतात. हे आधीच्या आपण काही श्लोकांमध्ये जाणून घेतलं. तसंच इथे म्हटलंय की जन्मजात काही दोष असतील गुणांच्या प्रभावामुळे, जसं स्त्रिया आहेत, वैश्य आहे, शूद्र आहेत, यांनाही भक्त या स्तराप्रत उन्नत करण्याची शक्ती या कृष्ण भावनेमध्ये आहे. म्हणजे हा जो भक्ती मार्ग आहे हा सर्वांच्यासाठी आहे. तर कृष्ण म्हणतात की नीच दर्जाचे लोकही कृष्ण भावनेचा स्वीकार करून माझी प्राप्ती करू शकतात. आणि जसं आता हा शूद्र अज्ञानीच म्हणतो ना आपण, की त्याला ज्ञान प्राप्त करायचं स्वाध्याय करून, यामध्ये अजिबात त्याला म्हणजे आवडत नाही, हे कार्य करायलाच त्याला आवडत नाही. त्याच्या गुणाप्रमाणे जड कामं तो करू शकतो. वैश्य असतो बघा, सतत पैशाचेच विचार असतात, अधिक पैसे कसे कमवेन, कुठला बिझनेस सुरू करू, असे त्याचे विचार असतात. ज्ञान घ्यायला जरी आला तरी त्याचं लक्ष लागत नाही. तर जेवढ्या वेळामध्ये ज्ञान घ्यायला तो येईल तेवढ्या वेळात त्याचा विचार असतो की माझ्या व्यवसायामध्ये केवढं नुकसान होईल. आणि स्त्रिया म्हणजे आपण जाणून घेतलं ज्या कुटुंबाकडे आसक्त असतात त्यामुळे त्या दुर्लक्ष करतात कृष्ण भावनेचं. पण तरीही शूद्र, वैश्य किंवा स्त्रिया
कृष्ण भावनेमध्ये जेव्हा जोडून घेतात तेव्हा त्यांनाही परमगती प्राप्त होऊ शकते आणि तेही सर्व श्रेष्ठ भक्त बनू शकतात. कुंती महाराणीचं उदाहरण आहे, द्रौपदीचं उदाहरण आहे, सुभद्रा हे सर्व शुद्ध भक्त होत्या. तसेच आता विदुर आहेत, हे दासीपुत्र होते पण तेही महान भक्त बनले. वैश्यांच्या मध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर नंद महाराज आहे. म्हणजे भक्तीमध्ये जोडून घेतल्यामुळे ब्राह्मणापेक्षाही ते श्रेष्ठ असतात. आणि कोणी आता व्यपाश्रित्य म्हणजे कृष्णांचा आश्रय घेतला तर तो हे अत्यंत श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो. पण कृष्णांपासून कोणी दूर राहिला तर तो मात्र भौतिक बुद्धीमुळे, त्या गुणांच्या प्रभावामुळे भौतिकातच अडकून तसंच कार्य करतो आणि मग परिणामही भोगतो. आता पुढचा बघू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखलोकम इमं प्राप्य भजस्व माम. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षी विषयी काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात की जे नीच दर्जाचे आहेत तेही कृष्ण भावनेचा स्वीकार करून भक्त बनू शकतात, प्रगती करू शकतात, परमगती प्राप्त करू शकतात. तर जे ब्राह्मण आहेत, जे ज्ञान संपादन करतात, इतरांना हे ज्ञान देतात, कृष्ण भावनेच्या मार्गावरती चालण्याचं ज्ञान देतात, ते तर कृष्ण भावनेचा स्वीकार करूच शकतात. जसं आता पूतनेचं उदाहरण आहे बघा. भगवंतांना मारण्याच्या हेतूने ती आली होती पण भगवंतांनी तिला मातेचा दर्जा दिला. मग कोणी आता श्रद्धेने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. तसंच अजामिलाला संधी मिळाली बघा कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याची. मग त्याने जेवढी पापं केली नाहीत ती काय ह्याने अजामिलने जेवढी पापं केली तरी त्याने ती प्रगती करू शकला. म्हणजे भक्ती करून सर्व दोष आहेत, अनर्थ आहेत, हे सर्व निघून जातात. भौतिक जग कृष्ण म्हणाले कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम किंवा अनित्यम असुखम असं या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे. अनित्य का आहे, कारण ते नाश होतो त्याचा. आणि असुखम आहे म्हणजे दुःखांनी भरलेलं, इथे सुख नाहीच आहे. मग आता कुठल्या ज्ञानी, सज्जन किंवा जो भक्त आहे अशा व्यक्तींच्या राहण्यासाठी हे योग्य स्थान नाहीच आहे. त्यामुळे माझ्या भक्ती सेवेचा स्वीकार करा कृष्ण म्हणतात आणि त्वरित माझ्या धामाला या. आणि जो भगवंतांशी जोडला गेला तो नित्य सुख प्राप्त करेल, नाहीतर मग अनित्य असुखम अशा भौतिक जगात राहून दुःखच भोगेल. म्हणून कृष्णांनी इथे सांगितलं भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे ज्याद्वारे सर्व कुळातील, सर्व दर्जातील सर्वांचं कल्याण होऊ शकतं, सर्वांना परमगती प्राप्त होऊ शकते कृष्ण भावनेचा स्वीकार करून. भौतिक जगाच्या दुःखातून निघण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आता हा अर्जुन हाही राजकुळात जन्मलेला होता. त्याला सुद्धा कृष्ण सांगतात की माझ्या भक्ती सेवेचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये. कृष्ण भावनेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आचरण करूनच या दुःखालयम अशाश्वतम मधून आपण सुटका करून घेऊ शकतो. म्हणजे कृष्णांची भक्ती करणं, कृष्ण भावनेचा स्वीकार करणं हा एकमेव मार्ग आपल्याला प्रगतीचा आहे. अन्यथा मग या भौतिक जगामध्ये केवळ दुःखच आपल्याला भोगावं लागेल. आता 34. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव आत्मानं मत्परायणः. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे स्पष्टपणे कृष्ण सांगतात माझं चिंतन कर, माझा भक्त बन, माझी पूजा आराधना कर, मलाच नमस्कार कर आणि माझ्या श्री विग्रहांच्या समोर नतमस्तक हो आणि तू माझ्याकडे येऊन पोचशील. आता हेच भक्ती योगाचं सार म्हटलेलं आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये पूर्ण भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये मधोमध आलेला हा श्लोक आहे जे परमगुह्य ज्ञान आहे. आपल्याला ज्या अध्यायाचं नावच आहे बघा, परमगुह्य ज्ञान, गुह्य योग. तर तेच गुह्यतम ज्ञान हे या श्लोकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. संपूर्ण भगवद्गीतेचं कृष्ण भावनेचं हे सार म्हटलं जातं. आता कृष्ण भावना म्हणजे सदैव कृष्णांच्या विचारामध्येच मग्न राहणे. तर हा जो श्लोक आहे ना, या श्लोकाला पकडून आपल्याला जीवन आपलं जगायला हवं भक्त म्हणून. तर ज्याने भक्ती मार्गावरती आपण वाटचाल करत राहू, अशीच कार्य आपल्याला केली पाहिजे ज्याने आपल्याला कृष्णांचं स्मरण होईल,
भगवंतांच्या नाम, गुण, रूप, लीला याचं श्रवण आपण करत राहायला हवं असं इथे आपल्याला सांगितलंय. जे श्रवण करू त्याबद्दलचेच विचार मनामध्ये येतात. मग कृष्ण म्हणतात मनमना, मनमना म्हणजे माझंच चिंतन मनामध्ये कर. तर त्यासाठी श्रवण करण्याचं खूप महत्व आहे. मग इथे कृष्ण म्हणालेत माझी पूजा कर, मला दंडवत प्रणाम कर. आता भागवतम मध्ये म्हटलंय की जो व्यक्ती एकदा भगवंतांना दंडवत घालतो, भगवंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. म्हणजे साधी गोष्ट वाटते आपल्याला प्रणाम करणं, पण कृष्ण अशा व्यक्तीला आपला दास मानतात. मन आणि शरीर दोन्ही भगवंतांना समर्पित करून त्यांची शरण आपल्याला घेतली पाहिजे. आणि मनुष्याने स्वतःहून हे ध्येय भगवत प्राप्तीचं ठरवलं पाहिजे, तेव्हा तो या मार्गावरती वाटचाल करू शकतो. कोणी सांगितलं, कुठे वाचलं म्हणून ते होणार नाही. जसं आपण म्हणतो ना की माझ्या जीवनामध्ये मला भगवत प्रेम प्राप्त करायचं आहे, हा माझा संकल्प असायला हवा, हा कोणी आपल्यावरती थोपू शकत नाही. कृष्ण भावनेचा स्वीकार करणं ही जीवाची इच्छा असते, ती आपण कोणावरती लादू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ज्याची इच्छा आहे भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्याची, तो नवविधा भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेतो, गुरूंच्या कृपेने त्यांचं मार्गदर्शन प्राप्त करतो, भक्ती मार्गामध्ये प्रगत होत भक्तीची एक एक पायरी चढत भगवत प्रेम प्राप्त करतो आणि भगवत धामामध्ये प्रवेश करतो. तर हे जे आश्वासन आहे ना, हे भगवंतांनी दिलेलं आहे की या प्रकारे म्हणजे मनमना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैव आत्मानाम मत परायण, म्हणजे तू मला निश्चित प्राप्त होशील, हे भगवंतांनी दिलेलं आश्वासन आहे. आता इतर कोणीही देवदेवता हे आपल्याला असं सांगू शकत नाहीत. कृष्ण आपण म्हणतो ना गोविंदम आदी पुरुषम आहेत, पूर्ण पुरुषोत्तम साक्षात भगवंत आहेत, तेच असं बोलू शकतात. तर जेव्हा गुरुंकडून भक्ताला दिशा समजते, मार्ग कळतो की कृष्ण भावनेमध्ये प्रगती कशी करायची, मग ते करता करता भक्तीची गोडी लागते. आणि जसं नदी बघा विलक्षण वेगाने सागराकडे प्रवाहित होते, तसं भक्ताचा भगवतधामाकडे जायचा ध्यास वाढतो, वेग वाढत जातो. आणि भक्ती ही किती आपण काटेकोरपणे करतो, गुरूंच्या उपदेशांचं सर्व विधिविधानांचं पालन हे किती चांगल्या प्रकारे करतो, यावरती हा साधनेचा वेग ठरतो. त्यासाठी अनेक जन्मही भक्ताला लागू शकतात, पण भक्तीची वाढ होत जाते प्रत्येक जन्मामध्ये. आणि या भक्तीची तुलना भक्ती लता असं म्हटलेलं आहे बघा. लता म्हणजे वेल, आणि या वेलीला कसा आधार लागतो, तर त्यासाठी भक्तांचा संघ ही महत्वाचा आहे. साधकाची जी साधना असते ते या वेलीला दिलेलं पोषण असतं, आणि ज्याद्वारे आता ही भक्ती लता वाढत जाऊन जाऊन गोलोकामध्ये कृष्णांच्या कमलचरणांपर्यंत जाऊन पोहोचू शकते. आणि हे भगवत धामामध्ये जाण्याचं म्हणजे भगवत धामात पोहोचण्याचं हे जे ध्येय गाठायचं असेल, तर आपल्याला या 34व्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायाच्या जे परमगुह्य ज्ञान दिलंय ते लक्षात ठेवून आपल्याला प्रयत्न करायला हवेत. तर या 5 गोष्टी भगवंतांनी आपल्याला सांगितल्या, या सर्व भक्तांच्या लक्षात असायलाच हवं. सदैव कृष्णांचं चिंतन मनामध्ये असायला हवं, कृष्णांचा भक्त व्हायला हवं, कृष्णांनाच वंदन किंवा नमस्कार करायला हवा, कृष्णांचं पूजन करायला हवं, आणि कृष्ण भक्तीमध्ये रममाण व्हायला हवं. यालाच अनन्य भक्ती असं म्हणतात. आणि हे करतच भौतिक जीवन व्यतीत करीत कोणी जगला, तर मृत्यूनंतर अशा भक्ताला कृष्ण त्यांच्या भगवत धामामध्ये घेऊन जातात. तर इथे आता आपला आजचा अध्याय संपलेला आहे. मी रेकॉर्डिंग थांबवते, आणि काही कोणाच्या आता शंका असतील आजच्या भागावरती तर त्या आपण घेऊया.